थँक्यू. थँक्यू. हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. 5 ऑगस्ट आज आहे सचिनचा बड्डे आणि त्याच्यामुळे सकाळी सकाळी पप्पांना असं विश करून लाडीगोडी लावण्याचा प्रयत्न चालू आहे, जेणेकरून मस्त असा केक खायला मिळेल. कालच्या दिवशी मी माझ्या माहेरी आले होते आणि आज परत निघायचं होतं, त्याच्यामुळे संध्याकाळी 4 वाजता आवराआवर करून परत जायला निघालो. पण त्याच्या आधी साकूरच्या बिरोबा मंदिरामध्ये दर्शनासाठी आलो होतो, कारण श्रावण महिन्यामध्ये इथे महिनाभर खूप मोठी यात्रा असते आणि खूप लांबून लांबून लोक दर्शनासाठी येतात. त्याच्यामुळे आम्ही पण दर्शनासाठी आलो होतो. दर्शन वगैरे घेतलं आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. माझ्याकडचं तूप संपलं होतं, त्याच्यामुळे रस्त्यात एका ठिकाणी थांबून हे तूप विकत घेतलं. आणि हे तूप जे आहे ते खरंच खूप छान आहे, कारण घरगुती गावरान पद्धतीने बनवलेलं आहे. शिवाय स्वस्तात मस्त पण मिळतं. प्रवास करताना सगळ्यात मोठी बोरिंग गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे हे CNG भरणं, कारण मग गाडीतून उतरावं पण लागतं आणि त्याच्यामुळे खूप वेळ पण जातो. आणि त्यातल्या त्यात आज या गाडीतल्या एअर फ्रेशनरचा पण खूप स्ट्रॉंग स्मेल येत होता, कारण ते नवीनच लावलेलं होतं. असो, त्याच्यानंतर घरी पोहोचलो आणि आल्यावर पहिल्यांदा मशीन लावलं, कारण खूप कपडे धुवायचे बाकी होते. त्याच्यानंतर लगेच चहा ठेवला, कारण एअर फ्रेशनरचा वास घेऊन घेऊन डोकं दुखायला लागलेलं होतं. चहा वगैरे घेऊन झाला. मुलांना पण भूक लागलेली होती आणि साबुदाणा भिजवलेला होता, त्याच्यामुळे त्यांना साबुदाण्याची खिचडी बनवून दिली. त्यांना ती खायला दिली आणि तोपर्यंत मम्मीने जे पण सामान दिलेलं होतं ते पण व्यवस्थित भरून ठेवायचं होतं, म्हणून ते सगळ्या भाज्या वगैरे व्यवस्थित भरून फ्रीजमध्ये ठेवून दिल्या. त्याच्यानंतर घरीच केक बनवायला घेतला, कारण आता बाहेरच्या फूडची क्वालिटी बघता मला मुलांना अजिबात बाहेरचा केक खाऊ घालायचा नव्हता. पण व्हायचं तेच झालं. पाहुणे आले होते आणि येताना त्यांनी केक पण आणलेला होता, त्याच्यामुळे तो घरीच कट केला आणि असं छोटंसं सेलिब्रेशन घरीच केलं. त्याच्यानंतर जेवणाचा बेत जो आहे तो बाहेरच ठरलेला होता, त्याच्यामुळे जवळच असलेल्या प्रसाद हॉटेलला गेलो होतो. मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि असा हा आजचा दिवसाचा शेवट झाला. चला तर मग भेटूया पुढच्या मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.